खरं तर अध्ययनाचा एवढा दांडगा अभ्यास असणारे किंवा एवढ्या वर्ष मॅमनी सर्व्हिस केली आहे, एक शिक्षक म्हणूनही त्यानंतर एक मुख्याध्यापिका म्हणूनही सर्व्हिस केलेली आहे. तर मॅम, नक्कीच आम्हाला आनंद होईल की तुम्ही काही आम्हाला मार्गदर्शन केलं तर आजच्या या मुलांशी, कारण खूप मस्तीखोर मुलं आहेत किंवा ते त्यांच्याच जगात जगत असतात. तर आम्हाला थोडंसं आपण मार्गदर्शन केलं तर नक्कीच आम्हाला याचा फायदा होईल आणि सगळ्यांना ऐकायला आवडेल ना? सर्वांना ऐकायला आवडेल मॅडमला? चला, जोरदार टाळ्या वाजवायच्यात मग मॅडमसाठी. सर्वांना पहिल्यांदा माझा नमस्कार. आज विजयनगरमध्ये असलेले लिटल फ्लावर या स्कूलचे ॲन्युअल डे याच्यासाठी आपण भव्य दिव्य अशा प्रेक्षागृहामध्ये तो दिन साजरा करण्यासाठी ते जमलेलो आहोत. त्यामुळे सर्व पालकांना, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व चिमुकल्या चिमण्यांना माझा पुनश्च एकदा नमस्कार. आता या शाळेविषयी जर काय बोलायचं झालं तर शब्दच नाहीत माझ्याकडे. ही शाळा ज्यांनी स्थापन केली 2000 साली, त्याला 25 वर्ष झालेली आहेत. त्याला सिल्वर ज्युबिली म्हणतात, ते त्यांनी गाठलेली आहे. आणि या संस्थेचे जे संस्थापक आहेत जोसेफ सर, त्यांच्या मिसेस आणि त्यांच्या पाठोपाठ कार्य करणारे जर कोण असतील तर शिल्पा मॅडम. आणि या तिघांच्या जोडीने ही शाळा खूप मोठी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग अशा या शाळेमध्ये असणारे जे शिक्षक आहेत ते शिक्षकसुद्धा खूप गुणी आहेत, हसरे आहेत, कष्टाळू आहेत. लहान मुलांना आता आपण पाहिलंच, पहिल्या डान्सपासून ते आत्तापर्यंत डान्सपर्यंत किती त्या ठिकाणी मुलं रडत होती, किती मुलं डान्स करत होती, तरीसुद्धा त्यांना घडवण्याचं काम, स्टेजवर आणण्याचं काम या ठिकाणी या शिक्षिका करत असतात. स्वतः नाचतात, आपण पाहिले समोरच, स्वतः डान्स करत होत्या आणि त्या मुलांना घडवण्याचा प्रयत्न करत होत्या. आणि म्हणून त्या खूप कष्टाळू आहेत. त्याचबरोबर मुलांच्यामध्ये मुलं होतात आणि डान्स करतात आणि मुलांना इथं स्टेजवर आणण्याचा प्रवृत्त करतात. फक्त डान्समध्येच नाही तर त्यांच्या शाळेमधले वर्गामधलं जर शिक्षण बसेल, अध्यापन कार्य जर पाहिलं तर ते कार्य प्रभावी आहे. वर्गामध्ये पाढे किंवा अंक आणि ABCDचे जे काही अक्षर आहेत, ती अक्षरंसुद्धा वळणदार कसं काढली जातील याचा त्या कसोशीनं प्रयत्न करत असतात. त्यामुळे ती नुसतं शाळा घेत नाहीत तर मुलांना घडवतात. नुसतं घडवत नाही तर त्याचा पाया पक्का करतात. ही सगळी पायाची आहेत. आता आलेली जी मुलं आहेत ती पाया आहे आणि त्यांचा पाया घट्ट करण्यासाठी, मजबूत करण्याची जबाबदारी या लिटिल फ्लॉवरमधल्या टीचरनी घेतलेली आहे. घेतलेली याचं मला जिवंत उदाहरण सांगायचं आहे. माझा नातू याच शाळेमध्ये लिटल फ्लॉवरमध्ये शिकलेला आहे, पण तो आज 5वीला, त्याचं अक्षर इतकं सुरेख आहे, तो अतिशय त्या ठिकाणी विनम्रतेने आणि सगळा काही अभ्यास जेव्हाच्या तेव्हा पूर्ण करतो. कारण त्याला तशी सवय लावलेली, इथं शिस्त लावलेली आहे. आणि त्यामुळे संपूर्ण विद्यार्थी किंवा संपूर्ण त्या ठिकाणी शिक्षक एकमेकामध्ये गुंतलेले आहेत, एकमेकामध्ये त्या ठिकाणी काय झालेत गुंतलेले आहेत. आणि त्यामुळं त्यांना त्या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये एक प्रकारचं वेगळाच नातं, गुरु शिष्याचं वेगळं नातं निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळं मुलंसुद्धा शिक्षकाने सांगितलेलं सर्व ऐकत असतात. आणि त्यामुळं ती मुलं पुढं जाण्यासाठी किंवा कोणतंही काम करण्यासाठी डगमगत नाही. आता या ठिकाणचे सर्व शिक्षक तर आहेतच, त्याचबरोबर या ठिकाणच्या मावशी जे लोक आहेत यासुद्धा खूप प्रेमळ आहेत. मुलांना, लहान मुलांना शिसू येते, सांगितल्याबरोबर मावशी कुठली रागवत नाही किंवा राग करत नाही. त्याला हात धरून नेते आणि शिसू करून आणून परत बसवते. ती मुलंसुद्धा त्यांच्या मावशीजवळ कधी भीत नाही किंवा जाण्यासाठी टाळत नाही, तर मावशींच्या बरोबर ते जातात आणि त्या ठिकाणी आपला जो काही नैसर्गिक विधी आहे तो विधी करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतात. मग अशा या शाळेमध्ये जे काही शिक्षक आहेत ते शिक्षक त्या ठिकाणी खूप कष्टाळू आहेत. आता हे कष्ट कशातून दिसून येणार आहे, तर या शाळेमध्ये एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि ते वैशिष्ट्य म्हणजे या शाळेमध्ये सीझननुसार त्या ठिकाणी
कपडे घेतले जातात, सीझननुसार डबा बनविला जातो, सीझननुसार त्या ठिकाणी मुलांना खायची सवय लावतात. आता काही मुलं केळ खात नाहीत, काही मुलं पेरू खात नाहीत, पण सीझननुसार या शाळेमध्ये सर्व शिक्षक, जोसेफ सर, त्यांच्या मॅडम, परत त्या ठिकाणी सर्व वर्ग शिक्षक त्यांना तशा प्रकारचा आहार, तशा प्रकारची फळं खाण्यास प्रवृत्त करतात. आणि त्याचबरोबर अंगावरचा ड्रेससुद्धा त्यांचा हिरवाच असतो. सीझनमध्ये, द्राक्षाच्या सीझनमध्ये, पेरूच्या सीझनमध्ये त्यांना हिरवा ड्रेस घालण्यासाठी सांगितला जातो. म्हणजे मुलांच्यामध्ये फळाविषयी प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न ही शाळा करत असते. त्याचबरोबर या शाळेमध्ये माझा ज्यावेळेला मुलगा नातू होता त्यावेळेला हौद केलेला होता, खाली पाण्याचा हौद मुलांना पोहण्यासाठी, मुलांना पाण्याची भीती वाटू नये, मुलांना पाण्यामध्ये पोहता यावं म्हणून छोटासा त्या ठिकाणी हौद केला होता. आणि त्या हौदमध्ये त्यांना त्या ठिकाणी फिरवायला लावलेलं होतं. म्हणजे अशा प्रकारे ही शाळा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रम त्या ठिकाणी घेत असतात. डब्याचंही तसंच आहे. डबा आपल्या सगळ्या पालकांना त्या ठिकाणी खूप टेन्शन आहे, काय द्यायचं उद्या भाजीला. तर या शाळेनं नियोजन केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे, आणि त्यानुसार त्या डब्यामध्ये भाजी दिली जाते, द्यायची. आणि मग त्यामुळं आपल्या घरच्या लोकांचाही प्रश्न मिळतो आणि टेन्शन केलेले. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी हे लोक करत असतात, प्रयत्न करत असतात. तसेच परत मिक्स फूड डे हा सुद्धा या ठिकाणी या शाळेमध्ये साजरा केला जातो. सर्व डिश किंवा सर्व फळांची डिश त्या ठिकाणी तयार केली जाते आणि ती सगळ्यांना सर्व केली जाते. कोण पपई खात नाही, कोण मोसंबी खात नाही, कोण केळ खात नाही, ते सगळं त्या ठिकाणी खायला लावलं जातं. म्हणजे सर्व प्रोटीन पोटामध्ये गेले पाहिजेत हे त्या ठिकाणी त्यांच्यातून सांगितलं जातं. त्याचबरोबर मुलांना खाद्यपदार्थाचं त्या ठिकाणी करता यावे. आता आई बाहेर गेलेली आहेत, घरात कोणीच नाही आहे, भूक तर लागलेली आहे, मग काय खायचं? मग या शाळेनं सोय केलेली आहे. या शाळेनं त्या ठिकाणी सँडविच डे, आग विरहित अशी त्या ठिकाणी डिश करायचं त्या ठिकाणी स्पर्धा घेतली जाते. आणि त्या स्पर्धेमध्ये सँडविच डेमध्ये मुलांना शिकवलं जातं की आई नसेल तर घरामधले जे पदार्थ आहेत ते पदार्थ घेऊन कशा प्रकारे त्या ठिकाणी आपली भूक भागवायची आहे हेही या शाळेमध्ये शिकवले जाते. अशा प्रकारे वेगवेगळे सण साजरे करतात, वेगवेगळे डे दिवस साजरे करतात. त्यामध्ये मदर डे आणि फादर डे हा अतिशय उत्तम प्रकारचा डे साजरा केला जातो. आत्ताही आपण पाहिलं की या ठिकाणी दीपप्रज्वलन केलेले, त्या दीपप्रज्वलनामध्ये सुद्धा ठिकाणी आजोबा आजींना, आई वडिलांना प्राधान्य दिलेले. तसंच या ठिकाणी मदर डे दिवशी डे साजरा केला जातो. पाहुण्यांना किंवा मदर आणि आई वडिलांना जागृत केलं जातं आणि त्यांना त्या ठिकाणी विविध खेळ शाळेमध्ये खेळले जातात. म्हणजे तिथं सुद्धा त्या ठिकाणी त्या पालकांना बाल्य बनवलं जातं आणि वेगळे वेगळे खेळ खेळून खेळले जातं. अशा प्रकारे या शाळेमध्ये एक लास्ट आणि बेस्ट खेळ आहे, म्हणजे डे आहे, तो म्हणजे UKGच्या मुलांचा ग्रॅज्युएशन सेरेमनी. हा शब्द आपण फक्त कॉलेजला असताना, BAला असताना किंवा PhD घेतल्यानंतर आपण ग्रॅज्युएशन सेलिब्रेशन करतो. पण इथं मात्र या शाळेमध्ये मात्र UKGचा मुलगा आऊट झाला, पास आऊट झाला की त्याला त्या ठिकाणी हा प्रोग्राम केला जातो आणि या प्रोग्रामाच्या द्वारे त्याला त्या ठिकाणी UKGचं पास झालेल्याचं सर्टिफिकेट दिलं जातं. म्हणजे ग्रॅज्युएशन सेरेमनी फक्त या लिटल फ्लॉवरमध्येच पाहायला मिळतं. त्यामुळे या शाळेचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. त्यानंतर या ठिकाणी हे विद्यार्थी भाग्यवान आहेत. BA होण्याच्या आधीच इथं सेरेमनी आपलं पार पाडतोय. म्हणजे या ठिकाणी हे विद्यार्थी खूप भाग्यवान आहेत आणि हे भाग्य आपल्याला जोसेफ सर आणि या स्टाफने सगळ्यांनी आपल्याला करून दिलेले. त्यामुळे या शाळेमध्ये शिस्त आहे, अशी शिस्त आहे की कोणीही या मुलांना न्यायला येत नाही. ज्याचा आयडेंटिटी कार्ड असेल त्यांनीच इथं यायचं आहे. आलतू फालतू लोकांना इथं चान्स नाही आणि त्यामुळे तिथं शाळेभोवती फालतू गर्दी होत नाही. जे नेणारे तेच येतात आणि त्यामुळे तिथं सुद्धा एक प्रकारची शिस्त लागलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अशा प्रकारे जोसेफ सर, जोसेफ मॅडम, शिल्पा मॅडम यांनी या शाळेला शिस्तीचे आणि चांगले असे धडे किंवा वळण लावलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग अशा या शाळेमध्ये आपण मुलं घालतो, मग पालकांची काही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी काय आहे? मुलं तर करणारच आहे, मुलांचा अभ्यास ते करून घेतात, पण आपण सुद्धा घरी आल्यानंतर पालकांनी त्यांचा अभ्यास करून घ्यायचा आहे. त्यांना विचारायचं आहे काय झालं काय नाही, त्याचा त्या ठिकाणी परत परिवर्तन करून घ्यायचं आहे आणि मग
पालकांनी त्या ठिकाणी त्या मुलांच्याकडनं अभ्यास करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी अजून एक हिंट पाळायची आहे की पालकांनी त्या ठिकाणी सर्वांनी सगळ्यांचा ज्या ठिकाणी आवडता प्रिय अशी जी घरामध्ये वस्तू आहे आणि ती वस्तू म्हणजे मोबाईल, आणि तो मोबाईल सगळ्यांनी बंद करायचे. मुलांचा अभ्यास चालू असतो त्यावेळेला त्याच्यासाठी वेळ ठेवायचे. संध्याकाळी 8 ते 10 मोबाईल बंद, सकाळी 11 ते 9 मोबाईल बंद. आपल्या घरातल्या वेळेनुसार एक वेळ बंद ठेवायचे आणि त्या बंद वेळामध्ये घरातल्या सगळ्या पालकांनी बालकांनी एकत्र यायचे आणि गप्पा मारायचे. एका सरपंचाने, खेडेगावात एका सरपंचाने हा प्रयोग केलेला आहे की संध्याकाळी 7 ते 9 सगळ्या गावातली मोबाईल बंद, बिगोल वाजला जातो, सायलन्स वाजला जातो आणि तिथं सगळ्या गावातल्या लोकांचे मोबाईल बंद, लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांचे मोबाईल बंद. मग काय करायचं आहे, सगळ्यांनी आपापल्या अंगणामध्ये यायचे, गप्पा मारायच्या आहेत, मस्ती करायची आहे, विनोद करायचे आहेत. म्हणजे हा वेळ त्या ठिकाणी अशा प्रकारे घालवला जातो. मुलं त्या आणि घरातली सगळी माणसं मोबाईलपासून काय दूर होतात. म्हणजे हा प्रयोग खूपच चांगला आहे आणि तो अवलंबलायचा आहे, केला तर खूप चांगलं होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल केल्यानंतर पालकांनी मुलांनी पालकांशी काय करायचं आहे, बोलायचं आहे. परत पालक ज्यावेळेला शाळेत येतात किंवा घरी जातात त्यावेळेला शिक्षकाविषयी बोलताना आदरयुक्त बोलायचे. अरे ती मॅडम कशी रे, नाही त्या मॅडम कशा आहेत, काय शिकवतात, काय शिक्षा केली, अरे तू रे न बोलवता आवाजाने बोलवायचे. त्यांना मान द्यायचा आहे. त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये एक वेगळं घर करायचं आहे. म्हणजे शिक्षकाविषयी आदर व्यक्त करायचे, आपल्याही मनात आणि त्यांच्याही मनामध्ये व्यक्त करायचे आदर. त्यामुळे मुलांना एक वेगळी आपुलकी वाटणारे, प्रेम वाटणारे. त्यानंतर पालकांनी काय करायचं आहे, आपल्या मुलाशी गप्पा मारायचे, मित्रासारख्या गप्पा मारायचे. तुला आज काय पाहिजे काय नको ते विचारायचं आहे. म्हणजे मुलाच्या जर जवळ गेलं तर मुलगा त्या ठिकाणी आपलं अंतःकरण काय करणार आहे, मोकळं करणार आहे. त्यानंतर मुलांच्या समवेत राहायचं आहे आणि एखाद्या रविवारी बागेमध्ये जायचे. बागेमध्ये जाऊन खेळा कुदा काही करा, पण एक दिवस मुलांच्यासाठी ठेवायचे. मुलांनी वडिलांसाठी आईसाठी एक दिवस ठेवायचे. त्यानंतर मुलांच्या गुणांचा पालकांनी आईवडिलांनी कौतुक करायचे. नुसतं तोंडी कौतुक करायचं नाही तर त्याला एखादी भेट वस्तू द्यायची. आता काही जणांनी बक्षीस मिळवलेले, शाळेनं कौतुक केलं पण पालकांनी सुद्धा कौतुक करायचे. ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांचं कौतुक करा. तू छान डान्स केला, तू छान त्या ठिकाणी ॲक्टिंग केली आणि म्हणून त्याला एखादं बक्षीस दिलं तर तो मुलगा निश्चित पुढच्या वेळेला चांगल्या प्रकारे भाग घेईल आणि चांगल्या प्रकारे कार्य करण्याचं काम करणार आहे. मुलांचा छंद जोपासा. एखाद्याला ड्रॉइंग काढायचं असेल तर त्या ड्रॉइंग क्लासला लावा. एखाद्याला पोहायचं आवडत असेल तर पोहायच्या ड्रॉइंगला लावा. एखाद्या अजून कशाचा खेळ, चेसचा अनेक क्लासेस आहेत, त्या क्लासेसला पाठवण्याची जबाबदारी पालकांची आहे. आपल्या पाल्यांना पुढं न्यायची जबाबदारीसुद्धा आपलीच आहे. तेव्हा घरामध्ये त्यांचं कौतुक करा आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणून द्या. तसंच घरामध्ये आता ही लहान मुलं आहेत, या लहान मुलांना फळ्यावर लिहायला आवडतं म्हणून घरामध्ये एक छोटासा ब्लॅकबोर्ड आणा आणि त्या ब्लॅकबोर्डवर खडूने त्यांना ABCD किंवा 1 2 लिहायला लावा. एवढं होत नसेल तर आपल्या घरामध्ये कॅलेंडर आहे. या कॅलेंडरमध्ये 1 2 3 4 इंग्रजीमध्ये पण असतात, मराठीमध्ये पण असतात. ते कॅलेंडर घ्या आणि त्या कॅलेंडरचं रोज त्यांना वाचन करायला सांगा. आज किती तारीख आहे, 2 तारीख आहे. आज किती तारीख आहे, 22 तारीख आहे. मग त्या तारखा त्या ठिकाणी दाखवायला सांगा, लिहायला सांगा, वाचायला सांगा. म्हणजे कॅलेंडर घेतल्यामुळे त्या मुलांना त्या ठिकाणी वेगळाच एक आनंद मिळणार आहे आणि आपोआपच त्यांचा अभ्यासही होणार आहे. तेव्हा हे पालकांनी आवर्जून करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे, तरच आपली गाडी ही पुढं जाणार आहे. त्यानंतर पालकांनी केल्यानंतर मुलांनी काय करायचं आहे, आता ही मुलं छोटी आहेत तरीसुद्धा त्यांना तुम्ही सांगू शकता की त्या ठिकाणी मम्मी त्या ठिकाणी सकाळी उठल्या मुलांनी आपल्या कराचं किंवा आपल्या हाताचं दर्शन घ्यायचे आणि दर्शन केल्यानंतर करागरे वसते लक्ष्मी, करामध्ये सरस्वती, करामध्ये काय लक्ष्मी आहे, सरस्वती आहे याची जाणीव करून द्या त्यांना. आणि सकाळी उठल्याबरोबर त्या ठिकाणी हातांचं दर्शन घ्यायला सांगा. तुम्हीही घ्या,
त्यांनाही घ्यायला लावा. आणि त्यामुळे त्या ठिकाणी वेगळा असा विचार, सकारात्मक विचार येणार आहे. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सगळा आपला प्रातःविद्या आटोपल्यानंतर मुलांना देवाचं दर्शन घ्यायला सांगायचं आहे, आईवडिलांचं दर्शन घ्यायला सांगायचं आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये आई प्रित्यर्थ वडला प्रित्यर्थ प्रेम निर्माण होणार आहे देवासारखं. त्यानंतर देवाचं नामस्मरण करायला लावा. या वेळामध्ये एवढे नामस्मरण कर, हरकत नाही. इतर गोष्टींना वेळ आहे, मग नामस्मरण करायला का वेळ नाही? जो काही आपलं कुलदैवत असेल त्या कुलदैवताचं नामस्मरण करायला सांगा, आवर्जून सांगा. त्याच्याबरोबर तुम्हीही बसा. त्यामुळे तुमच्या पुण्यामध्ये, पुढच्या येणाऱ्या अडचणीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मात करता येणार आहे. त्यानंतर मुलांनी आपल्या आईवडिलांचं ऐकायचं आहे. आई काय सांगते ते ऐकायचं आहे. करू नको नाही करायचं, कर म्हणलं तर करायचं आहे. अशा प्रकारे आईवडिलांचं मुलांनी ऐकण्याची सवय काढा. ऐकण्याचं त्या ठिकाणी त्यांना मुलांना थोडंसं सवय लावा. त्यानंतर मुलांनीच आईला थोडंसं कामामध्ये मदत करायची. काय मदत करायची? भाकऱ्या करायचे नाही, जी धुतलेली भांडी आहेत ती लावण्याचा प्रयत्न करा, सांगा. किंवा एखादं जेवताना बसताना तांब्याभर पाणी घ्यायला सांगा. जेवलेलं ताट उचलून ठेवायला सांगा. केवढी मदत होते. घरातली 10 ताटं जर त्या एका मुलाने उचलली तर आईचं कितीतरी काम हलकं होतं. आणि त्यामुळे आई काय होते? खुश होते. त्यामुळे ही सुद्धा संस्कार करायला आपण कमी पडता कामा नये आणि मुलांनी ती कामं करायला पाहिजे. भाजी निवडणे सांगा. भाजी निवडून जर दिली कोथिंबीरची पेंडी तर आई किती खुश होणार आहे. आणि आई खुश झाली आणि आईकडे जर मागेली, आई मला 5 रुपये दे ना कॅडबरी आणायला, आई का काकू करणार आहे? आई ताबडतोब त्या ठिकाणी 5 रुपये नाही 10 रुपये काढून देणार आहे आणि जा मोठा कॅडबरी घेऊन सांगणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण जर संस्कार केले तर ती मुलं त्या ठिकाणी संस्कारित होतात आणि त्यांना त्या ठिकाणी वेगळा असा आनंद मिळतो. सुट्टीच्या दिवशी आईचं झालं, आता वडिलांसाठी मुलांनी वडिलांचं त्या ठिकाणी गाडी पुसायची, गाडी धुवायची आहे. वडील रोज गाडीवरनं जातात येतात, तर एखादं फडकं घेऊन चिमुकल्या हाताने जर ती गाडी पुसली तर वडिलांना खूप अभिमान वाटणार आहे. वडील खूप आनंदित होणार आहे आणि त्यामुळं मुलाला चांगली सवय लागणार आहे. आणि म्हणून वडिलांची गाडी पुसायला सुद्धा मुलांनी कमीपणा न लेखता अभिमानानं आईवडिलांची त्या ठिकाणी गाडी पुसायची आहे. आणि मग काय करायचं आहे? पुसून झाल्यानंतर रात्री झोपताना आईबाबांचे पाय चेपायचे आहेत, दाबायचे आहेत. हे खूप मोठं पुण्य आहे. थोडंसं पाय दुखत असतील आणि मुलाने जर हात लावला तर त्या वडिलांच्या तोंडातून, आईच्या तोंडातून आपोआपच बास कर बाबा, तुझं बरं होईल, तुझं चांगलं होईल, तुझं शिक्षण पूर्ण होईल, तुला आरोग्य लागेल, असे सहज आपले आशीर्वादवाचक शब्द बाहेर येतात. आणि त्यामुळे त्या मुलाला त्या ठिकाणी कोणत्याच गोष्टीची कुठंच कमतरता पडणार नाही. आणि म्हणून हातपाय त्या ठिकाणी दाबण्याची सवय आत्तापासूनच लावा. आई वडिलांची सेवा करायची सवय लावा. मोठं झाल्यानंतर करण्यापेक्षा आत्तापासून सवय लावली. अगदी काय तासभर नाही दाबायला लावायचे, 5-10 मिनटं हात जरी फिरवला तरी भरपूर होणार आहे. आणि त्या मुलाला एक वेगळी अशी सवय लागणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मुलांच्याकडनं अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. आणि मुलांचा शाळेचा अभ्यास रोजच्या रोज करून घ्यायचा आहे. रोज त्यांच्याकडनं अभ्यास म्हणून घ्यायचा आहे. अशा रीतीने दिवसभराचा अभ्यास केल्यानंतर दिवसभर काही चुकले असल्यास मम्मी पप्पांची माफी मागायला सांगायची. आई माझं चुकलं, मी तुझ्याशी असं खोटं बोललो. मुलांना खोटं बोलायची थोडीशी सवय असते. आई मी इकडून जाऊन येतो पण तिथंच कुठंतरी घुटपळत असतो. आई मी मोबाईल बघत नाही, मोबाईल बघत असतो. मग हे जे खोटं बोलायची सवय आहे ती सवय घालवण्यासाठी रात्री झोपताना मम्मी पप्पांना माफी मागून झोपायची त्या ठिकाणी सवय लावायची आहे. आणि मग हसत हसत नामस्मरण करत झोपी जायचं आहे. आणि त्याचबरोबर मम्मी पप्पांना जोपर्यंत मुलगा 10वीला आहे 12वीला आहे तोपर्यंत मम्मी पप्पांची पप्पी घेऊन गोड गोड पप्पी, आता तर लिटिल फ्लावरची मुलं आहेत त्यांची पप्पी सगळ्यांना गोडच वाटणार आहे, त्यांची गोड गोड पप्पी घेऊन त्यांना झोपायला लावायचे. असे केल्याने मम्मी पप्पाही खुश होणार आहेत आणि परमेश्वरही खुश होणार आहे. तेव्हा सर्वांचं काही ठीक होणार आहे, ठाक होणार आहे. तेव्हा सर्वांनी एकमेकांना समजून राहा, समजून वागा.
आपल्या आपल्या कुटुंबाचे जीवन सुखी करा, समृद्ध करा, शाळेची भरभराटी करा, त्याबरोबर छोट्या फ्लावरचे लार्ज मोठ्या फ्लावरमध्ये रूपांतर होऊ दे, हेच परमेश्वर चरणी प्रार्थना. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. आणि माझं काही चुकलं असल्यास मला माफ करा आणि मला त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लिटल फ्लावर.